श्रोतेहो नमस्ते. आपल्या सर्वांना शुभ दिवस. श्रोतेहो, जीवनाचा प्रवास करत असताना काही लोक खोटं बोलून आपलं मन जिंकत असतात. मैत्री किंवा प्रेमासाठी नाही, तर फक्त केवळ फायद्यासाठी. आणि आपण मात्र खरं वागून सगळं खरं खरं सांगून फसत जात असतो. अगदी तळापर्यंत मैत्री, प्रेम आणि नातं निभावत असतो, कारण आपण सत्य आणि प्रामाणिकपणाला महत्त्व देत असतोय. पण लोक मात्र तशी नसतातच. श्रोतेहो, ते फक्त आपल्याला काही वेळापुरतं वापरून घेत असतात. आपला वेळ, आपलं आयुष्य वाया घालून, आपलं मन मोडून यशाचं शिखर गाठत असतात. पण आपण मात्र त्यांनाही सोबत घेऊन आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहत असतोय. आणि या विचारानंच थकत जातो, कधी कधी हारत जातो. कारण श्रोतेहो, आपण जेव्हा तेव्हा आपल्या स्वाभिमानाचा घात करून सतत घेत असतोय. दुसऱ्यासाठी स्वतःचं मन, स्वाभिमान, इज्जत घाण ठेवण्यासारखा दुसरा अडाणीपणा हा कोणताच नाही. बघा, पडतंय का? नक्की विचार करूया. चला, आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय. चला, करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना. माणसानं कितीही स्वतःला कामात गुंतवून घेतलं, तरी ज्याच्यावर त्यानं प्रेम केले त्याच्या आठवणीपासून तो कधीही सुटू शकत नसतो. खोट्याला जास्त भीती असते हरायची, खऱ्याला नाही. कारण खरं वागणाऱ्यानं खरं वागून आधीच खूप काही गमावलेलं असतं. आपण कोणाचं तरी चांगलं करतो, हे आपलं कर्म असतं. परंतु चांगलं कर्म करून पण वाट्याला दुःख येत असेल, तर ते आपलं प्रारब्ध असतं. सूर्य रोज मावळतो, पण दुसऱ्या दिवशी परत उगवतो. तसंच अपयश आलं तरी पुन्हा प्रयत्न करायला हवेत. थांबलास तर मार्ग संपेल, चाललास तर नवी वाट सापडेल आणि यश नक्की आपलं असेल. नशिबावर विश्वास ठेवणं सोपं आहे, पण मेहनतीवर विश्वास ठेवलास तर नशीब सुद्धा साथ देईल. कारण भाग्य बदलत नाही, ते मेहनतीनं घडवावं लागतं. गरिबी तात्पुरती असते, पण जिद्द कायमची असते. पैसा हरवलास तर पुन्हा मिळेल, पण हिंमत हरवली तर सगळं संपेल. म्हणून परिस्थितीवर नाही, तर स्वतःवर विश्वास ठेवा. बापाचं हसू कमी दिसतं, कारण दुःख तो गिळतो. मुलाच्या डोळ्यात आनंद पाहून तो स्वतःचं सगळं विसरतो. हाच बापाचा खरा स्वभाव असतो. आई हृदय असते घराचं आणि बाप आत्मा असतो. आई उबदार शाल पसरते, पण ती शाल आणण्यासाठी बाप रात्रंदिवस झगडतो. आई स्वप्न दाखवते, पण बाप ते पूर्ण करतो. आई मायेची सावली, बाप जबाबदारीचा आधार. दोघांशिवाय जग अपूर्ण असतं. रांगोळी ही पुसली जाणार आहे हे माहीत असून देखील आपण ते अतिशय सुबक, रेखीव आणि सुंदर काढण्याचा प्रयत्न करतो. तसंच आपलं आयुष्य हे कधीतरी संपणार आहे. ते अधिक सुंदर आणि सुंदर जगण्याचा प्रयत्न करा. जीवन लहान आहे, ते तक्रारीत वाया घालवू नका. हसत राहा, कारण हसू हेच औषध आहे, जे मन आणि जग दोन्ही जिंकतं. मैत्री सोन्यापेक्षा मौल्यवान आहे, कारण ती विकत मिळत नाही. मनाच्या नात्याने जपली जाते, हृदयाच्या विश्वासानं टिकते आणि आयुष्यभर साथ देते. वाईट दिवस हे शिकवतात की चांगल्या दिवसांची किंमत काय आहे. दुःख म्हणजे शिक्षा नाही, तर अनुभव आहे, जो तुम्हाला मजबूत करतो. आई वडिलांचा हात पकडून ठेवा. लोकांचं पाय पकडण्याची गरज नाही पडणार. ज्यांनी आपल्याला आपल्या लहानपणी राजकुमार सारखं सांभाळलं
त्यांना त्यांच्या म्हातारपणी राजासारखं सांभाळा. लक्षात ठेवा, ना मंदिर, ना मशीद, ना चर्च, ना गुरुद्वार, ना गंगेचं पाणी. जे घरच मंदिर आहे, ज्या घरात आई वडिलांचा सत्कार आणि सन्मान होतो, तोच भाग्यवान असतो. काही लोकांना तुमचा पराभव बघण्यात जास्त मजा येते. तुमचं यश हे त्यांना झोंबतं, तुमचं हसू त्यांना त्रास देतं आणि तुमचा आत्मविश्वास त्यांना जाळत असतो. लोकांची नजर नेहमी वर असते. तुम्ही खाली पडलात तर टाळ्या वाजवतात, उचललात तर डोळे वटारतात आणि जिंकलात तर पाठीमागं चालतात. म्हणून फक्त पुढं बघा, मागं नाही. जगातला सगळ्यात मोठा खेळ तो म्हणजे स्वार्थ आहे. लोक हसतात, बोलतात, जवळ येतात, पण उपयोग संपला की दूर पळतात. उरतो फक्त अनुभव आणि कटू सत्य. जगात प्रत्येकाचं बोलणं गोड आहे, पण मन मात्र विषार आहे. कोणी हसतं, कोणी मत्सर करतं, कोणी जवळ येतं पण स्वार्थासाठी, आणि कोणी वापरून टाकून देतं. गरजेपेक्षा जास्त चांगलं बनणं हे गरजेपेक्षा जास्त अपमान करून घेणारं ठरतं. आयुष्यात त्यांनाच महत्त्व द्या जे तुम्हाला मनापासून समजून घेतात. कमी खाल्ल्यानं कोणताच आजार होत नाही आणि जास्त खाल्ल्यानं कोणताच आजार लवकर बरा होत नाही. माणूस गेल्यावर कौतुक होणार असेल तर जगण्याला किंमत नाही आणि मरणाला काही अर्थ नाही. दिसतं तसं नसतं म्हणून तर जग फसतं. ज्यांचा भूतकाळ एखाद्याला माहितीये त्याने चुकूनही त्यांना शहाणपण दाखवायचं नसतं, नाहीतर वर्तमान काळ खराब करून टाकला जातो. स्वतःचं कॅरेक्टर स्वतःला माहिती असणं पुरेसं आहे. लोकांचं काय, त्यांनी सीतेकडे सुद्धा बोट दाखवलं होतं. सोबत राहणारे सगळी आपलीच माणसं आहेत हा भ्रम सोडून द्या. कारण कबुतराला दाना कोणी खाण्यासाठी टाकतं तर कोणी पकडण्यासाठी.